दोन पावला खालती झाली एक रूप वाट, दोन पावला खालती झाली एक रूप वाट. लाटेला किनारा आणि किनाऱ्यास लाट, कशी बावरी नजर, जीव केवळा आतुर, शब्द थांबले उठाशी मनी उमटले सूर. रे ग रे ग सा, रे ग रे ग सा, रे प म ग रे ग रे ग रे ग सा, रे ग रे ग सा, रे ग रे ग सा, रे प म ग रे. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आज हे दोनही स्टार्स हुबाई पूच्या या मंचावरती आलेत. त्यांचा नवीन मराठी सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे मात, आणि तो रिलीज होतो येत्या 27 डिसेंबरला. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. मंडळी, लग्न हे जरी सगळ्यांना बंधन वाटत असलं तरी प्रत्येक जण आनंदानं स्वतःला या बंधनात अडकवून घेत असतो. तर आपल्या भारत गणेशपुरेंचं आज आहे लग्न. बघूयात लग्नात काय काय घडतंय. दिसायती कशी मन दिसो आई, याला लगीन करावं पाहिजे, लग्नासाठी नवरे पाहिजे, याला लगीन करावं पाहिजे, लग्नासाठी नवरे पाहिजे. नमस्कार नमस्कार नमस्कार. म्हणजे काय, आज तुम्ही सगळेजण विचार करून राहिले असून की बा आज मी कोणता धंदा करणार आहे. तर फॉर युअर काइंड रिलेशन आज मी कोणता धंदा करणार नाही, कारण आज मीच धंद्याला लागणार आहे. म्हणजे माझं लग्न आहे. शपथ, खरं ना, खरं गजनणार आहे शपथ, कुठून सांगा. तर म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे बजेट नेहमीचं कामी असल्यामुळे आम्ही एकच पत्रिका छापली आणि त्याच्या खाली लिहिलं का बा सो करताना या पत्रिकेच्या 10 प्रती जो छापन त्याला देव भेटन, आणि जो याचा अपमान करन त्याच्यावर देवीचा कोप होईल आणि त्याच्या घरची पोरगी लग्नाच्या आधीच पळून जाईल. त्याच्यामुळे ह्या स्कीमला इतका रिस्पॉन्स आला की तुम्ही पाहून राहिले हॉल कसा गच्च भरेला. तसंही मला फुकटाचं खायला भेटलं का लोक येऊनच जातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं ज्युनियर पार्टनर आहे, त्याला मी सांगितलं नाही लग्नाच्या बद्दल, त्यामुळे तो आज येणार नाही. त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद आहे. वाजव रे मस्त वाजव. दंड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो, त्याच्या करवला गो करवला नाजूक साजूक, त्याने सला गो नेसला पैठणी सारा, त्यांच्या डोळेमध्ये चाललेच्या गोयेन्या. या गोदंड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो, या गोदंड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो, दंड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो, या गोदंड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो. पहा पहा, खर्च पहा, लग्नाचा खर्च पहा. दारू दारू. नाही नाही, शपथ आहे तुला, आज चांगला दिवस आहे माझ्या आयुष्यातला. नाही भाईताळा, तू इकडे कस का आला? अरे सर, माझं लग्न आहे आज. थँक्यू रे, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. मला तर वाटलं तू माझ्या संग लग्न करणार आहेस काय. सर, माझी चॉईस चांगली आहे सर. फालतू बोल नको. इकडे कस का आला, मला का म्हणून सांगितलं बे लग्न आहे ते. सर वेळच नाही मिळाला, घाईघाईत झालं ना लग्न. पण सर तुम्ही इथे कसे, तुमच्या मुलाचं बारसं आहे का? मला मुलगा कसा होईल? पण मागच्या वर्षी ठरलं होतं ना तुमचं लग्न सर. हा यार, मागच्या वर्षी चांगली पोरगी होती यार, संस्कृत मध्ये शिकलेली पोरगी होती यार. पण त्या 6 पॅक वाल्या भटजीनं घोटाळा केला ना. 6 पॅक वाला भटजी? अरे नाही तर काय, तो तिच्या बाजूने बसला होता, चांगला 6 पॅक वाला होता. तर आम्हाला वाटलं बस संस्कृत मध्ये मंत्रच म्हणून राहिला काय. त्यानं संस्कृत मध्ये पोरगी पटवली, संस्कृत मध्ये घेऊन गेला. मी आपलं बसलो संस्कृत मध्ये घरी. हा, पण नंतर काय झालं सर? नंतर काय झालं ते आता त्या 6 पॅक वाल्याची बायको आहे. मी आपले रोज 6 पॅक घेतो. पण सर आता बरं आहे ना सगळं? आता बरं आहे, आता देवाची कृपा झाली, गजानन महाराजच्या कृपेने सगळे विघ्न टळलेले आहे. माझं लग्न जुळलेलं आहे आणि आज माझं लग्न आहे. बस बस. तू कोणाबरोबर करणार आहे लग्न? पोरी बरोबर. हा, हे एकमेव गोष्ट तू करून आला जी तू अख्ख्या खानदानीत कोणी केली नव्हती. काही काय बोलताय? काय बोलता का, पानसट विनोद करून आला. प्रत्येक जण पोरीशीच लग्न करते ना. नाही नाही, माझ्या बहिणीने पोराशी लग्न केलंय. म्हणजे पोरगी पोराशी करते, पोरगा पोरीशी करते. मला सांगते का पोरीशी ते काय गाव वगैरे कोणतं आहे, कोणत्या गावची? माझल गावची आहे ना. काय योगायोग आहे का? पा काय माय होणारी बायको पण माझल गावची आहे. वा वा सर, म्हणजे आपण दोघं जायचं त्यांच्या
गावी बसता चल तिकडे. मी अजिबात नेणार नाही, तुला सांगून होतो. मी त्याचं गाव बदलून टाकेन. काय करते कामधंदा, काय करते बोल. शिवण क्लास आहे तिचा. माझ्याकडे हा योगायोग आहे का? कर्माचे फळ आहेत आपल्या. काय झालं? होणारी बायकोचा पण शिवण क्लासचा क्लास आहे राजा. शिवण क्लासचा क्लास आहे? सासरा कुठे? सासरा 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 कोण आहे? सासरे बुवा. अहो, सासरे बुवा. लक्ष ठेवा. तुमच्या विसर वेळेसोबत तुम्हाला धोका देणार बघा. हे बघा, आज तुमच्या मुलीचं लग्न आहे आणि उद्या तुमचं लग्न आहे. अरे जावई बापू. अरे वा, परीक्षेत पास झाला वाटतं तुम्ही. नाही नाही बाबा, हा माझा मित्र आहे. थोडा ज्युनियर आहे पण मित्र आहे माझा. हा तुझ्याच वर्गात आहे का? अरे वा. नाही नाही, अरे हे बघ, हे जे- एक मिनिट तुम्ही थांबा ना. तुम्ही आमची का ओळख करून देताय? आमची ऑलरेडी ओळख आहे. हो, याची आणि माझी आई एकच आहे. एकाच आईची मुलं दोन आम्ही. अरे वा, म्हणजे तुम्ही दोघं भाऊ भाऊ आहात ना? अहो, काही काय बोलताय? मला वडिलांसारखे आहेत ते. अच्छा अच्छा, म्हणजे मोठ्या भावाला वडिलासारखं म्हणतात त्या टाईप मध्ये हो, आहे. करेक्ट आहे. पण आमचे वडील लग्नापूर्वीच वारले. अरे बापरे, मग तुम्ही कसे झालात? अरे काय वाक्य ते बोलणार तू? अरे माझ्या लग्नाआधी वारले. बाबा बरोबर आहे, बाबा. काय तुम्ही मगापासून बाबा बाबा करताय त्यांना? हा, कारण ते आमच्या शेजारच्या आंटीचा मुलगा आहे तो. तुम्हाला बाबाच म्हणणार. मग स्वतःच्या बापाला काय बोलता तुम्ही? टकल्या. काय बोलता का? काही बोलता का तुम्ही? काही बोलता का? मी कुठे तुमच्या शेजार राहतो आणि माझा बाप कुठे टाकलाय? म्हणजे जो टकलाय तो तुझा बाप नाहीये? मग तुझा बाप कोण आहे? तो कोपऱ्यावरचा इस्त्रीवाला याचा बाप आहे. एक शब्द बोलू नको. सरिता. सरिताचा एक शब्द बोलू नको. तुझ्यामुळे सगळं झालंय हे. प्रत्येक वेळी हिच्या चुकांवर पांघरून घालतेस आणि आज तिसऱ्यांदा ॲबॉर्शन करायची वेळ आली. काही काय बोलता? मी कशाला करू आभार? म्हणजे तू त्या मुलीला जन्म देणार आहे? नाही नाही नाही. अहो, काही काय बोलताय? ते पुरुष आहेत, ते कसे जन्म देतील? सरिता, एक शब्द बोलू नको. त्याला कशाला मारलं? कशाला मारलं तुम्ही त्याला? तुला काय करायचं आहे? माझी बायको आहे ती. तुझी बायको आहे? मी कसा यांचा बायको? यांचा कसा काय बायको असेल मी याचा? तेच तर सांगून अरे राहिलोय. बाप रे, म्हणजे तुझं सुद्धा त्या इस्त्रीवाल्या बरोबर लफडा आहे आणि तुझ्यापासून त्याला एवढा मोठा मुलगा झाला. लागले का सासरे बुवा? हॅलो, एक्सक्यूज मी प्लीज. हॅलो, फोन आला. हॅलो हॅलो नाही, मी बोललो हॅलो. मी हॅलो बोललो. मी हॅलो. तू यायला सासरे बुवा कस काय म्हणू शकतो रे? भाऊ, यांच्या मुलीशी माझं लग्न ठरलंय, पिंकीशी. लक्षात ठेव, फालतू अतिक्रमण नाही करायचं. पिंकीचे आपलं लग्न ठरलंय. आपलं नाही नाही, सांगा तुम्ही सांगा, कोणाची लग्न ठरलंय? माझं ठरलंय आधी. अबे ते काय एसटीतली सीट आहे का? दुपट्टा टाकला झाली बुक. तुम्ही गप्प बसा. मी खरं सांगतो, अहो मी तिच्याशिवाय राहू शकत नाही हो. मग मी तिच्याशिवाय केतू शकत नाही. एक मिनिट, मी याच्यापेक्षा फालतू जोक करू? काय मला सांगा, कावळा का वळत नाही? कारण तो म्हणतो कावळा. एक मिनिट, मी आणखी एक फालतू विनोद करू? काय? चिमणी का उडत नाही? का? इथं आमची जिंदगानी डावावर लागली आणि तुम्ही करून राहिली. पिपाण्या फुकून राहिले. पिपाण्या फुकून राहिले तुम्ही इथं. पिपाण्या फुकल्या जाणार आहेत, पण त्या माझ्या लग्नाच्या. खरं सांगा, मीच करणार आहे लग्न. मी तिला खूप खूप सुखात ठेवेन. हा, मग मी तिला लोणच्याच्या भरणीत ठेवणार. बघा माझ्याकडे, मी खूप प्रेम करतो तिच्यावर. मी तावडे स्वप्नात घर बांधलंय तिने माझ्या. म्हणजे इकडे पहा ना तुम्ही, तिकडे कुठे जाऊन राहिले? म्हणजे हा तिच्या घरात राहणार आहे, याचं स्वतःचं घर नाही आहे. लेकिन मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे. क्या है तुम्हारे पास? एवढं हाय ना तुझ्याकडे रांडेच्या, मग जा ना. कशाला तुम्हाला या वयात लग्न करता? काय होणार का पोरीचं? आज लग्न करा, उद्या मराल, मग काय?
अरे मायाशी लग्न केलं तर कमीत कमी व्हाईट संगमरमर सारखे पोरं तरी होतील. तिच्याशी लग्न करून काय काळा काडप्पा शेवटी. एक मिनिट रंगावर जायचं ते मला तुम्ही तुम्हाला एक मिनिट स्पष्ट बोललाय ना, स्पष्ट बोललाय. रंगाबद्दल बोलायचं नाही हा. कारण नुकताच रंग काढलेला आहे तो आतून ओला आहे. आता घरात कोणी जायचं नाही प्लीज. काय करू राहिले तुम्ही? कोणता रंग कळतंय का? आम्ही दोघं कशासाठी आलो इथे कळतंय का काय आलं? कोणता रंग सांगून राहिले तुम्ही? हे बघा वहिनी तुम्ही खालचा नळ बंद केल्याशिवाय वरच्या लोकांना पाणी कसं मिळणार? अरे कुठचे नळ बंद करता तुम्ही? तुमचं तोंड बंद करा म्हणजे 2 घोट पाणी आमच्या कशात उतरव. चुकलाय ओरडू तुम्हाला. एक मिनिट काय आता एक मिनिट अजय देवगण 1 मिनिट अजय देवगण आता जर जास्त बोलत एक पोलिसला फोन कर. नाही पोलिसला फोन लावतोच पोलीस नको. हॅलो फायर ब्रिगेड 2 चहा पार्सल. माझ्या सासऱ्याला हात लावायचा नाही आधी अरे सांगतो. तो महासासरा त्याला मी मारलो. तुला काय घेणं नाही? सासरे बुवा, मरणाच्या आधी सांगा तुमची मुलगी कोणाची लग्न करणार आहे ते. सांगा कोणाची लग्न करणार आहे? कुठली मुलगी? अरे हे बघा हे मुलगी. अरे माझ्याकडे पण सेफ फोटो आहे. हा काय? अरे ते कोण आहे सांगा मग. हा मागे काय लिहिलंय? कोयबा. नाही, हो बायको माझी बायको. Celebrate this moment with a fantastic blast. इतका सुपर ऍक्ट होता की मला तुम्हाला हा मेवाही द्यायचे आणि त्याचबरोबर तुतारीची सलामी. साडे 10 आणि 11